यानंतरची बातमी एका मर्डर मिस्ट्रीची। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हत्याकांड प्रकरणाला एक धक्कादायक वळण लागलंय। राजुरा परिसरात शिरच्छेद अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा उलगडा झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता। याच प्रकरणात वडील आणि भावालाही अटक करण्यात आली होती। मात्र आता या कथित हत्येतील तरुणी शिवानी हीच जिवंत अवस्थेत पोलीस ठाण्यात दाखल झाली। स्वतः समोर येत तिने आपल्या वडील आणि भावाला निर्दोष असल्याचं सांगितलंय आणि त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे। या सगळ्या घडामोडींमुळे पोलीस तपासावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आता सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा हा खरा प्रश्न समोर राहिलाय। जळगाव जामोद हत्याकांड प्रकरणातलं एक धक्कादायक वळण समोर आलेलं आहे। ज्या तरुणीचा मृत्यू झालाय असं पोलिसांनी सांगितलं होतं, तीच तरुणी जिवंत अवस्थेत समोर आली आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये त्या तरुणीच्या वडील आणि भावाला अटक केली होती, त्यावरून आता पोलिसांच्या तपासावरच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे। पोलीस निरीक्षक नितीन पाटील आपल्याबरोबर आता फोनवरून आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। नितीनजी, जर तुम्ही आधी आई वडिलांना अटक केली किंवा वडिलांना भावाला अटक केली, ती नेमकी कोणत्या आधारावर अटक केली? असं आहे की खकनार पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती आणि मिसिंग दाखल असताना तिच्या वडील आणि भाऊ, तिची आई नाही आहे, फक्त वडील आणि भाऊ आहेत। तर तिच्या वडिलांना त्या दरम्यान विचारपूस करता त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलीला मारलेले आहे, असं त्यांनी खकनार पोलीस स्टेशनच्या स्टाफ समक्ष हे कबुली दिलेली होती। आणि जेव्हा जेव्हा अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला पोलिसांना माहिती मिळते तेव्हा, आणि विशेष करून जेव्हा तो हिनियस क्राईम असतो आणि त्याची ओळख पटवायची असते, जे मृतक होता, जे आम्हाला अनोळखी बॉडी सापडली होती, त्याची ओळख पटवायची होती आणि ओळख पटवण्यासाठी त्यांना पुढील तपासासाठी ताब्यात घेणं आणि DNA प्रोफायलिंग साठी ब्लड सॅम्पल घेणं, ओळख पटवणं, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना अटक करणं गरजेचं होतं। त्यामुळे तेव्हा त्यांना अटक करण्यात आलेली होती। परंतु त्यांनी ही दिशाभूल का केली पोलिसांची हे महत्वाचं आहे, कारण की कालच आम्हाला माहिती पडले की मध्य प्रदेश पोलीस स्टेशनचे खकनार या पोलीस स्टेशनने सांगितले की ती जी शिवानी बापूराम कलमेकर ही महिला आहे ती जिवंत आहे। तिला आज आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे, तिचे स्टेटमेंट घेतलेले आहे आणि आता तिचं आधार थंब इम्प्रेशनद्वारे आधार तिचं व्हेरीफाय करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत। दरम्यान हा एक तपासाचा भाग आहे की यांनी पोलिसांची दिशाभूल का केलेली आहे। पण कुटुंबियांच्या नातेवाईकांचं वेगळंच म्हणणं आहे। कुटुंबियांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की तुम्ही जबरदस्तीने अटक केली। असं काही नाहीये, तर आतापर्यंत ते नव्हतेच कुठेही, आतापर्यंत त्यांचं असं नव्हतं म्हणणं, किंवा ही मुलगीही आतापर्यंत नव्हती। आणि हे सर्व ज्यावेळेस झालं त्यावेळेस खकनार पोलीस स्टेशनचे PI होते आणि त्या बीटचे जे जमादार असतात, बीट इन्चार्ज असतात, एजाज शेख म्हणून, या एजाज शेखने त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये स्वतः त्यांचा बयान घेतलेला होता आणि त्यांच्याकडे त्यांनी कबुली दिली होती। पण तुम्ही असा एक दावा केला होता की 300 CCTV फुटेज तपासलाय आणि मग आम्ही कोणताही दावा केलेला नव्हता या अगोदर। आपल्याला काय माहिती आहे हे मला माहित नाही। धन्यवाद नितीनजी, NDTV मराठी समोर तुम्ही तुमची भूमिका मांडली त्याबद्दल। जळगाव जामोद हत्या प्रकरणात वडील आणि भावाला अटक करण्यात आलेली आहे, मात्र मृत तरुणी जिवंत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यामुळे या सगळ्या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण झालेले। दुसरीकडे या कुटुंबियाच्या नातेवाईकांनी मात्र पोलिसांवरच आरोप केलेत। मिल गया उसका ऐसा होगा, सब कुछ उनके सक्सेस होगा बोले, तो शिवानी नाम है, वही नाम, तो हमने बोला होगा ही भाई, आप क्या बोले। फिर बाद में पता लगा कि भाई छोकरा छोकरी तो जिंदा है और ये लाश किसके बता रहा है। कोई भी लाश अपने सर पर लग के और अपने को जेल ले जा रहा है, ये गलत होगा। फिर वो साहब लोग आए, पूछा पाछा, कोई उनको पूछा पाछा कुछ नहीं, और फिर वो उठा के सीधे किसको उठाया? बापूराम और उसके बेटा को, अजय को। कौन से जुल्म में? ये मर्डर के जुल्म में, बोले तुमने मर्डर किया बोले।
तो लाश वहाँ पे मिला, बोले तो तुम्हारे फिंगर मिल गया, बोले ये तुम्हारी छोकरी है, बोले ऐसा उसको दवा दुबा दे के उसको फिर वो उठा के फिर लाया इधर। फिर हमने कुछ दिन के बाद में पता लगा कि भाई छोकरा छोकरी जिंदा है। फिर हम उसको पता लगा के फिर वो कल थाने में गया मैं, और टिया साहब से बात करा कि टिया साहब हमारे वो छोकरी छोकरी जिंदा है। फिर टिया साहब ने बहुत बड़ा मदद किया। टिया साहब ने फिर क्या उनका फ़ोटो मोबाइल नंबर ले लिया, उससे बात कर लिया, फिर उसको बुलवाया ब्रांडपुर में रात को उसका बयान हुए। फिर आज वो शिवानी का फिर आज वो यहाँ लाया जलगाव जामुन के थाने में लाया। दरम्यान यावर जेव्हा पत्रकारांनी पोलिसांना विचारलं तेव्हा त्यांची धांदल कशी उडाली आपण पाहूयात। आरोपीने दिशाभूल केलेली आहे, तर आम्हाला त्याच प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। आणि आरोपींनी आम्हाला पहिल्या प्रथम दिवसापासून त्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये असताना किंवा कोर्टात असताना हे असं त्याने स्टेटमेंट का दिली आणि दिशाभूल का केली, हेच आमचा पुढील याच्यावरच तपास असणार आहे। आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत।